गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण वर्गस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम या अंतर्गत एक गोष्ट बघणार आहोत. आपल्या गोष्टीचं नाव आहे सिंह आणि उंदीर. चला तर मग आपण गोष्ट बघूया. एक खूप मोठे जंगल होते आणि या जंगलामध्ये खूप सारे प्राणी होते. त्यामध्ये वाघ होता, सिंह होता, हत्ती होता. जसे मोठे तसे लहान प्राणी देखील होते. खारुताई होती, उंदीर मामा होते. असं प्राण्यांनी समृद्ध असं हे जंगल होतं. एकदा काय झालं, एकदा सिंहाची शिकार झाली आणि सिंह मस्तपैकी एका झाडाच्या सावलीमध्ये येऊन झोपला. सिंह गाढ झोपलेला होता आणि इकडनं एक पिटुकला उंदीर हळूहळू सिंहाच्या दिशेने आला आणि सिंहाच्या अंगावरती खेळू लागला. खाली वर टुनटुन टुनटुन उड्या मारत होता उंदीर मामा, शेपटीवर शेपटीवरून अंगावरती. आणि सिंहाला अचानक जाग आली. सिंह खडबडून जागा झाला. सिंहाने उंदराला हातामध्ये पकडले आणि म्हणाला, ए उंदरा, तुला खाऊ का? का मला त्रास देतोय? तर उंदीर घाबरला आणि म्हणाला, नको नको महाराज, मला खाऊ नका. नको नको महाराज, मला खाऊ नका. नको नको महाराज, मला खाऊ नका. मला सोडा, मी कधी ना कधी तुमची मदत करेन. तर सिंहाला आश्चर्य वाटले, एवढसा उंदीर आणि हा काय माझी मदत करणार? म्हणून सिंहाने त्याला सोडून दिले. उंदीर म्हणाला, धन्यवाद महाराज, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. धन्यवाद, मी तुमचा खूप खूप आभारी आहे. असं म्हणून उंदीर आपापल्या घरी निघून गेला. काही दिवसांनी शिकारी सिंहाला पकडण्यासाठी जाळं टाकण्यासाठी जंगलामध्ये आलेले असतात आणि ते सिंहासाठी जाळं टाकतात आणि निघून जातात. सिंह नेहमीप्रमाणे आराम करण्यासाठी झाडाखाली येतो आणि नेमका जाळ्यामध्ये अडकतो. सिंह जाळ्यात अडकतो आणि मोठमोठ्याने आरोळ्या मारायला लागतो, डरकाळ्या फोडतो. सिंहाचा आवाज ऐकून उंदीर धावत धावत येतो आणि उंदराला आठवतं की अरे, आपल्याला सिंहाने सोडून दिलं होतं, आता आपण सिंहाला मदत केली पाहिजे. आणि उंदीर येतो आणि बघतो की अरे, सिंह तर अडकलेला आहे. उंदीर म्हणतो, महाराज थांबा थांबा, मी तुमची मदत करतो. सिंहाला पुन्हा आश्चर्य होतं, अरे एवढसा उंदीर, तू काय माझी मदत करणार? तो म्हणतो, थांबा तर. मग उंदीर आपल्या अणकुची दातांनी जाळं तोडायला सुरुवात करतो आणि बघता बघता उंदीर मामा सर्व जाळं सिंहाचं तोडून टाकतो. आणि उंदीर मामा सर्व जाळं तोडून टाकतो. सिंहाला खूप मोठं आश्चर्य वाटतं आणि सिंहाला खूप आनंद होतो. आणि सिंह म्हणतो उंदराला, अरे उंदरा, धन्यवाद मित्रा, तू माझे प्राण वाचवले सांग. उंदीर मामा म्हणतो, धन्यवाद महाराज, मी येतो. तर सिंह म्हणतो, अरे मित्रा, आजपासून आपण मित्र झाले, तू माझा जीव वाचवला, माझ्या अंगावर खेळणार नाही का? आणि उंदीर तो आनंदाने उड्या मारतो आणि सिंहाच्या अंगावरती जाऊन बसतो आणि दोघं आनंदाने जंगलामध्ये फिरतात. तर गोष्टीचं तात्पर्य असं आहे मुलांनो, की आपली साईज कशी आहे, तुम्ही लहान, आपला आकार कसा आहे यावर जाऊ नका. तर कोणीही केव्हाही आपल्याला मदत करू शकतो आणि आपणही नेहमी मदतशील असलं पाहिजे. धन्यवाद.